माझ्याकडे खिशात 12 रुपये आहेत. वेगवेगळ्या प्रकारे नाणी आणि नोटा वापरून 12 रुपये कसे करता येतील? प्रकार 1 रुपयाची 12 नाणी मिळून 12 रुपये होतात. प्रकार 2 रुपयाची 6 नाणी मिळून 12 रुपये होतात. प्रकार 3 5 रुपयाची 2 नाणी अधिक 1 रुपयाची 2 नाणी 12 रुपये होतात. प्रकार 4 5 रुपयाची 2 नाणी आणि 2 रुपयाचे 1 नाणे मिळून 12 रुपये होतात. याच प्रकारे तुम्ही आणखीनही काही 1, 2 आणि 5 रुपयाची विशिष्ट जुळणी करून 12 रुपये मिळवू शकता. मी आणखीन एक प्रकार सांगतो. प्रकार 5 10 रुपयाची 1 नोट अधिक 2 रुपयाचे 1 नाणे बरोबर 12 रुपये होतील. आता जर का मी तुम्हाला विचारलं की खिशात घेऊन जाण्यासाठी या सर्वातली सोयीची गोष्ट कुठली आहे, तर तुम्ही अर्थातच म्हणाल की 10 रुपयाची 1 नोट आणि 2 रुपयाचे 1 नाणे म्हणजे 12 रुपये होतील. ते नेणं जास्त सोयीचं आहे. म्हणजेच 1 रुपयाची 10 नाणी सांभाळण्यापेक्षा 10 रुपयाची 1 नोट सांभाळणं खूपच सोयीचं आहे. तसंच 1 रुपयाची 100 नाणी सांभाळण्यापेक्षा 100 रुपयाची 1 नोट सांभाळणं सोयीचं आहे. किंवा 10 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे 100 रुपये सांभाळणंही सोयीचं आहे. पूर्वी 1000 रुपयाची नोट चलनामध्ये होती, म्हणजे आपण वापरत होतो, परंतु आता ती वापरणं बंद केलंय. 1000 रुपयासाठी 1 रुपयाची 1000 नाणी सांभाळावी लागतील. 100 रुपयाच्या 10 नोटा म्हणजेच 1000 रुपये झाले. किंवा 10 रुपयाच्या 100 नोटा म्हणजेच 1000 रुपये झाले. गणितामध्ये संख्या लिहिण्यासाठी आणि संख्यांची स्थानिक किंमत सांगण्यासाठी एकक, दशक, 100 म्हणजे शतक आणि सहस्त्र म्हणजे 1000 आणि 10,000 अशी स्थाने वापरली जातात. याच स्थानिक किमती पुढील प्रमाणे आहेत. शतक म्हणजे 100, द म्हणजे दशक, ए म्हणजे एकक. 10 रुपयाच्या 100 नोटा वापरून आपण 1000 हे स्थान दाखवू शकतो किंवा 10,000 हे स्थान दाखवण्यासाठी 100 रुपयाच्या 100 नोटा वापरता येतात. आता आपण एक उदाहरण पाहू. मीनाला मदत करूया. तिने साठवलेल्या पैशांच्या 2 डब्यांमधील पैसे तिला बँकेत भरावयाचे आहेत, परंतु तिला बँकेत कमीत कमी नोटा न्यायच्या आहेत. काय करता येईल बरं? तयार. पहिल्या डब्यातून तिने 1 रुपयाची 15 नाणी बाहेर काढली, 10 रुपयांच्या 14 नोटा बाहेर काढल्या आणि 100 रुपयाच्या 2 नोटा बाहेर काढल्या. तिने 1 रुपयाच्या नाण्यांऐवजी 10 रुपयाच्या नोटा वापरल्या. 10 रुपयांच्या नोटांऐवजी 100 रुपयांच्या नोटा वापरल्या. पाहूया किती झाले ते. या सगळ्याची बेरीज रुपये 355 इतकी होते. शतक 3, दशक 5 आणि एकक 5. दुसऱ्या पैशाच्या डब्यातून तिने 1 रुपयाची 27 नाणी काढली, 10 रुपयाच्या 23 नोटा काढल्या आणि 100 रुपयाच्या 2 नोटा काढल्या. पाहू बरं किती झाले ते. याही वेळी तिने सोयीसाठी आदलाबदल केली. 1 रुपयाच्या नोटांऐवजी 10 रुपयाची नोट वापरली, 10 रुपयाच्या नोटांऐवजी 100 रुपयाची नोट वापरली. शतक 4, दशक 5 आणि एकक 7. 457. आता तिच्याकडे एकूण किती रुपये झाले पाहूया. 5 अधिक 7 बरोबर 1 रुपयाची 12 नाणी. 5 अधिक 5 बरोबर 10 रुपयाच्या 10 नोटा 100. 4 अधिक 3 बरोबर 100 रुपयाच्या 7 नोटा बरोबर 700. म्हणजेच संपूर्ण रुपये झाले 812. हातचा म्हणजे काय हे तुम्हाला आता माहीत झाले. आता आपण 4 अंकी संख्यांची बेरीज कशी करायची ते पाहूया. 4 अंकी संख्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला 1000वे स्थान किंवा सहस्त्र स्थान याची किंमत कळेल, बरोबर ना? हे लक्षात घ्या की 3 अंकी 2 संख्यांची बेरीज करताना आपण 1 अंकी अशा 2 संख्यांची बेरीज करतो. ती जर 10 किंवा त्यापेक्षा जास्त आली तर 1 दशक आपण हातचा घेतो.
म्हणजे कितीही अंकी संख्या असली तरी बेरजेची कृती तीच राहते. तसेच काम सोपे होते. आणखी एक उदाहरण पाहूया. 2986 आणि 3597 यांची बेरीज करूया. 6 अधिक 7 बरोबर 13. म्हणून आपण 13 रुपयांची अदलाबदल 10 रुपयाची एक नोट आणि 1 रुपयाची 3 नाणी याच्याशी करूया. 3 हा अंक एकक स्थानी लिहूया. 10 ची नोट हा हातचा झाला, तो दशक स्थानावर लिहूया. 8 अधिक 9 अधिक 1 बरोबर 18 या 10 रुपयाच्या नोट आहेत. 180 रुपयांची अदलाबदल 100 रुपयाची एक नोट आणि 10 रुपयाच्या 8 नोटांशी करूया. म्हणून 8 हा अंक दशक स्थानी लिहूया. 100 ची एक नोट हातच्यात धरूया, ती शतक स्थानी लिहूया. आता आपल्याकडे 9 अधिक 5 अधिक 1 बरोबर 100च्या 15 नोटा बरोबर 1500 रुपयांकरिता पूर्वी आपण 1000 रुपयाची नोट वापरत होतो, मात्र आता ती आपल्या चलनात नाही. समजून घेण्याकरता 100 रुपयांच्या 5 नोटा वापरल्या तर 500 रुपये होतात. म्हणून आपण 5 हे शतकाच्या स्थानावरती लिहितो. आता आपल्याकडे 2 अधिक 3 अधिक 1 बरोबर 1000 रुपयाच्या नोटा आहेत. म्हणजेच आपल्याकडे पुढील प्रमाणे नोटा आहेत. 1000 रुपयाच्या 6 नोटा म्हणजे 1000 गुणिले 6 बरोबर 6000 रुपये. 100 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे 100 गुणिले 5 बरोबर 500 रुपये. 10 रुपयाच्या 8 नोटा बरोबर 10 गुणिले 8 बरोबर 80 रुपये. 1 रुपयाची 3 नाणी म्हणजे 1 गुणिले 3 बरोबर 3 रुपये. आपल्याकडे एकूण 6000 अधिक 500 अधिक 80 अधिक 3 बरोबर 6583 रुपये आहेत. याच प्रकारे 5 अंकी अशा 2 संख्यांची बेरीज करता येते. 5 अंकी संख्येसाठी दशहजार स्थान घालावे लागेल. त्याची भर 10,000 म्हणजे 1000च्या 10 नोटा अशी होईल. 39,498 आणि 74,099 यांची बेरीज करूया. आपण एकक स्थानापासून सुरुवात करतो. इथे शतक स्थानावरील संख्यांची बेरीज केल्यावर सहस्त्र किंवा हजार स्थानावर हातचा येत नाही. दशहजार स्थानावरील संख्यांची बेरीज केल्यावर मात्र हातचा येतो. आपल्याकडे 10,000च्या 11 नोटा आहेत म्हणजे 11 गुणिले 10,000 बरोबर 1,10,000. त्यामुळे लाख किंवा लक्ष हे स्थान आवश्यक आहे. आता 6 अंकी संख्यांची बेरीज करूया. 4,87,859 अधिक 3,64,632. आता 6 अंकी संख्यांची बेरीज कशी करायची ते कळलं ना तुम्हाला? 1 अंकी संख्यांची बेरीज करताना हे लक्षात ठेवा. बेरीज 10 येईल अशा जोड्या लक्षात ठेवा. उदाहरणार्थ 1 अधिक 9 बरोबर 10, 2 अधिक 8 बरोबर 10, 7 अधिक 3 बरोबर 10, 4 अधिक 6 बरोबर 10, 5 अधिक 5 बरोबर 10. 11 ही संख्या मिळवण्यासाठी 6 अधिक 5, 6 अधिक 4 अधिक 1 बरोबर 11, 6 अधिक 5 बरोबर 11, 6 अधिक 6 वजा 1 बरोबर 11. अशी अनेक प्रकारे मिळवता येते. 8 अधिक 6 या 1 अंकी संख्या एकमेकीत मिळवताना आपण 8 अधिक 2 अधिक 4 बरोबर 14 असेही करू शकतो. आपण काय शिकलो? जेव्हा 2 संख्यांची बेरीज करतो तेव्हा ती संख्या मूळ संख्येपेक्षा मोठी असते. दोन्ही संख्यांची बेरीज होऊन जरी जास्त अंकी संख्या मिळाली तरी बेरजेची क्रिया तशीच असते. 2 एकक संख्यांची बेरीज होऊन दशक संख्या मिळाली म्हणजेच 10 पेक्षा मोठी संख्या मिळाली तर डाव्या बाजूच्या स्थानांना हातचा दिला जातो. संख्या कितीही अंकी असली तरी हाच नियम वापरला जातो. 6 अंकी संख्यांपर्यंतच्या संख्यांची बेरीज करायला हातचा घ्यायला लागतो. बेरीज करण्यापूर्वी संख्यांचे विस्तारित रूप लिहितात. त्यानंतर गरजेप्रमाणे हातचा दिला जातो. 1 अंकी संख्यांची बेरीज करताना वापरायच्या युक्त्या शिकलो, त्यामुळे पुढे गणितात गती आणि अचूकता येते. स्वाध्याय
बेरीज करा.